शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षक हो नमस्कार, मी मानसी। पाहुयात शहरातील घडामोडींचा आढावा शहराची खबरबातमध्ये। पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने गेल्या 8 आठवड्यापासून जनजागृती सुरू आहे। नगरकरांच्या सहकार्यामुळे आपण सर्व डेंग्यू, झिका आदी विषाणूजन्य आजार रोखण्यात यशस्वी झालो असलो तरी आणखी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याने ही जनजागृती मोहीम पुढील 4 आठवडे चालवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली। विषाणूजन्य आजार जनजागृती मोहिमेच्या 8व्या आठवड्यात चिपाडेमाळा, सारसनगर भागात प्रत्यक्ष भेटी देऊन डास उत्पत्तीची स्थाने नष्ट करण्यात आली। खबरदारीच्या उपाययोजना याबाबत जागृती करण्यात आली। यावेळी नागरिकांना मार्गदर्शन करताना आयुक्त यशवंत डांगे बोलत होते। अहमदनगर ते पुणे आंतरशहर रेल्वे सुरू करावी या मागणी संदर्भात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य वसंत लोढा यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजी जाजू यांच्याशी चर्चा केली। पुणे नगर रेल्वे सुरू करण्यासाठी 100% प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली। पुणे अहमदनगर आंतरशहर रेल्वे लवकरात लवकर सुरू करावी या मागणीचे निवेदन वसंत लोढा यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांना दिली। नगर शहर विकासासाठी आंतरशहर रेल्वे सुरू होणे आवश्यक आहे। विविध कामासाठी प्रवाशांना दररोज अहमदनगर ते पुणे व पुणे ते अहमदनगर असा प्रवास करावा लागतो। वाहतुकीची साधने नसल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं वसंत लोढा यांनी म्हटलं आहे। महापालिकेतर्फे गणेश विसर्जन आणि मिरवणूक मार्गावरील सुविधांची जय्यत तयारी सुरू आहे। गणेश मूर्ती विसर्जनासाठी मनपातर्फे कृत्रिम कुंड तयार करण्यात आले आहे। शहरातील विविध विभागांतील 17 ठिकाणी कृत्रिम कुंड सज्ज आहे। गणेश विसर्जनाच्या दिवशी एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी महापालिकेने कृत्रिम कुंड तयार करण्यात आले आहे। भाविकांनी पारंपरिक विहिरीजवळ गर्दी न करता कृत्रिम कुंडामध्ये गणेश विसर्जन करावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे। महावितरणाने वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या थकीत वीज बिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली असून अहमदनगर मंडळातील 1,99,142 वीज ग्राहकांकडून मूळ थकबाकी 133 कोटी 16 लाख रुपये तसेच 19 कोटी 73 लाख रुपये व्याज व विलंब आकार आहे। अभय योजनेनुसार थकबाकी एकरकमी भरल्यास व्याज आणि विलंब आकारात सूट देण्यात येणार आहे। या योजनेचा लाभ 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत थकबाकी भरून घेता येणार आहे। 31 मार्च 2024 पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे। थकीत बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही। वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ करण्यात येणार आहे। वीज बिलाचा वाद न्यायप्रविष्ट असलेल्या पीडी ग्राहकांनाही या योजनेचा काही अटी व शर्तींवर लाभ घेता येणार आहे। शहरातील केडगाव परिसरात जागेच्या वादातून भाजपा पदाधिकाऱ्यांसह पठारे टोळीने जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याची घटना घडली आहे। जखमी भाजप पदाधिकारी निलेश भाऊसाहेब सातपुते यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पुणे नगर महामार्गावरील हॉटेल रंगोलीच्या पाठीमागे दिनांक 9 सप्टेंबर रोजी सदरचा प्रकार घडला। फिर्यादी यांचे जागेवर बांधलेल्या अवैध बांधकामाबाबत दिलेल्या तक्रारी अर्जाचा राग मनात धरून आरोपी पठारे टोळीने कट रचून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने घातक हत्याराने फिर्यादी यांच्यावर हल्ला केला। तसेच गळ्यातील सोन्याची साखळी देखील जबरदस्तीने ओरबडून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे। जखमी भाजप पदाधिकारी निलेश भाऊसाहेब सातपुते यांच्यावर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।
शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.